शेतकऱ्याचा सातबारा कोरा झालाच पाहिजे, कर्जमाफी झालीच पाहिजे, स्वामीनाथन आयोग लागू करा अशा विविध मागण्यांची गगनभेदी घोषणाबाजी करत कोल्हार भगवतीपूर आणि परिसरातील शेतकऱ्यांनी कोल्हार येथील नगर मनमाड राज्यमार्गावर एकत्र येत उग्र स्वरूपाचे आंदोलन करत शेतकरी संपाला पाठिंबा दर्शवला। सकाळी 7 वाजता कोल्हार भगवतीपूर येथील शेतकरी येथील आनंद ऋषी चौकामध्ये नगर मनमाड राज्यमार्गावर एकत्रित आले आणि त्यांनी सोबत आणलेले कांदे, टोमॅटो, घास, भाजीपाला रस्त्यावर फेकून दिला, तर काही शेतकऱ्यांनी दुधाचे कॅन रस्त्यावर ओतले। सरकारचा तीव्र निषेध करणाऱ्या घोषणा या प्रसंगी देण्यात आल्या। संपात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी राज्यमार्गावरून मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना अडवून त्या वाहनांची तपासणी करत शेतीमालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांना रोखलं आणि इतर वाहनांना जाऊ दिलं। त्यामुळे राज्यमार्गावरील वाहतूक विस्कळीत होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। आज सकाळी दूध न मिळाल्यामुळे अनेक नागरिकांनी ब्लॅक टीचा आस्वाद घेतला। दुकानामधून दुधाची विक्री करणाऱ्या दुकानदारांना शेतकऱ्यांनी रोखलं। कोल्हार येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात येऊन शेतमाल खरेदी विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना या शेतकऱ्यांनी निवेदन देऊन व्यवहार बंद ठेवण्यास सांगितलं। लोणी पोलीस स्टेशनचे एपीआय रणजित गलांडे यांना यावेळी शेतकऱ्यांनी निवेदन दिलं। लोणी पोलीस स्टेशनचे भालचंद्र शिंदे, संतोष लांडे, शेषराव अनारसे, अविनाश शिंदे, सुदाम फटांगरे, उत्तम भोसले आदी यावेळी हजर होते। 3.5 तास हे आंदोलन सुरू होते। कोल्हारच्या आठवडे बाजारात शेतकऱ्यांनी भाजीपाला विक्रीस आणू नये असं आवाहन आंदोलनकर्त्यांनी केलं आहे। शेतकऱ्यांचा उतारा कोरा झाला पाहिजे आणि शेतीमालाला आधारभूत किंमत मिळाली पाहिजे, या आमच्या 2 प्रमुख मागण्या आहेत। आणि 100% अनुदान ठिबकला, 100% अनुदान स्प्रिंकलरला, या आमच्या मागण्या आहेत आणि स्वामीनाथन आयोग लागू केला पाहिजे। बरं, आंदोलनाचं आता हे स्वरूप तुम्ही सकाळपासून म्हणजे कशी सुरुवात कशी केली आंदोलनाला? रस्त्यावर आल्यानंतर हे केलं का गाड्या? आज काय परिस्थिती आहे सध्या? आता सकाळपासून आम्ही इथं शेतीमाल इथंच विल्हेवाट लावलेली आहे आणि आम्ही आता तो शहरात जाऊ देणार नाही। बरं, आणि मार्केटमध्ये काय परिस्थिती गावात? मार्केट सध्या बंद आहे, सर्व दुधाचं प्रत्येकाच्या घरी तसंच शिल्लक ठेवलेलं आहे। बरं, काही रस्त्यावर ओतून दिले। बरं, रस्त्यावर ओतून दिलं। आणि मार्केट कमिटीला तुम्ही सगळ्यांनी निवेदन दिलं ना वाटतं? दुधाचा भाव मार्केट कमिटीला पण निवेदन दिलं। ठीक आहे। बाकी आज म्हणजे आता दिवसभराची रूपरेषा काय राहणार आहे? काय दिवसभर तुम्ही आज रस्त्यावरच थांबणार आहे? कसं काही दिवसभर आम्ही रस्त्यावरच थांबणार आहे आणि जे शहरात जो माल जातो त्याची अडवणूक करणार आहे। बरं, ठीक। न्यूज रिपोर्टर साईप्रसाद कुंभकर्ण, एस9 मीडिया, कोल्हार।